तर चला मंडळी, आजकाल वडापावची चर्चा जरा जास्तच सुरू आहे, तर आपण सुद्धा बनवूया। त्यासाठी मी बेसन घेतले, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि ओवा घातले आणि बॅटर तयार करून घेतलं। त्यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची, आलं लसूण घालून पेस्ट तयार करून घेतली। एक पातेलं घेतलं, 2 चमचे तेल, जिरं मोहरी घातलं, कढीपत्ता घातलं आणि ते मिश्रण तयार करून घेतलं, ते सुद्धा घातलं। बटाटे थोडेसे कुस्करून घातले त्याच्यामध्ये। त्यानंतर चवीपुरतं मीठ, हळद घालून चांगलं त्याला परतून घेतलं आणि स्मॅशरने स्मॅश करून घेतलं। कोथिंबीर घातली, थोडंसं लिंबू पिळलं आणि मस्त भाजी आपली तयार झाली। मग त्यानंतर चवीपुरतं सोडा खायचा घातला, तेल घातलं जरासं कडकडीत आणि मस्त बॅटर परत फिरवून घेतलं आणि गोल गोल असे लिंबा इतके जे बटाट्याचं मिश्रण होतं ना त्याचे गोळे करून घेतले आणि अशा प्रकारे डीप करून ना आपण मस्त असे वडापाव जे आहेत तयार करून घेतले। आणि त्यानंतर मग चटणीसाठी बुंदीसुद्धा थोडी तळली आणि मिरच्यासुद्धा तळून घेतल्या। लाल मिरची पूड, बुंदी आणि चवीपुरतं मीठ आणि लाल सुकी मिरचीसुद्धा घातली आणि मस्त मग त्यानंतर वडापाव बनवला आणि चहासोबत एन्जॉय करा। आवडला का तुम्हाला? चला मग तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा।